पुणे शहरातील सुप्रसिद्ध शिवाई हॉस्पिटलमध्ये सकाळी 9च्या सुमारास नेहमीप्रमाणे गडबड सुरू होती. रुग्णांच्या रांगा, तपासण्या, सर्जरीसाठी तयारी. प्रत्येक जण आपापल्या कामात मग्न होता. या हॉस्पिटलची मुख्य आधारस्तंभ होती डॉक्टर नेहा कुलकर्णी. तिच्या आगमनाची चाहूल लागताच सर्वजण सरसावले. रिसेप्शनवर डॉक्टर सागर आणि नर्स प्रिया तिची वाट पाहत उभे होते. नेहा आत शिरली. सागर घाईघाईने तिच्या जवळ आला आणि म्हणाला, "मॅडम, एक मोठी समस्या झाली आहे. 5 दिवसापूर्वी एक इसम आपल्या वडिलांना इथे ॲडमिट करून गेला. तो त्या दिवशी निघून गेला आणि परत आलाच नाही. त्याने नोंदवलेले नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता सगळं काही खोटं निघालं. आम्ही खूप प्रयत्न केला, पण काहीच धागादोरा सापडला नाही." हे ऐकून नेहाचा चेहरा गंभीर झाला. काय लोक असतात या जगात, स्वतःच्या वडिलांना सोडून देतात. एवढं निर्दयी मन कसं होऊ शकतं? प्रिया पुढे आली आणि शांत स्वरात म्हणाली, "मॅडम, ते आजोबा फार वृद्ध आहेत. काही नीट बोलू शकत नाहीत. फक्त मध्येच काहीतरी पुटपुटतात. सतत एकच वाक्य म्हणतात, 'माझी सोनुली डॉक्टर होणार आहे.'" हे ऐकताच नेहाच्या अंगावर काटा आला. बालपणाची सगळी चित्र डोळ्यासमोर तरळली. ती रुग्णाकडे जायला निघाली आणि पलंगावर पहुडलेल्या त्या वृद्धाकडे पोहोचली. समोर एक अशक्त, सुरकुतलेल्या चेहऱ्याचा, कपाळावर जखमेच्या खुणा असलेला वृद्ध पडला होता. त्याचे डोळे खोल गेलेले, शरीर जवळजवळ अर्ध झालेलं. तो अत्यंत थकलेला, पण चेहऱ्यावर कुठेतरी एक शांत हसू होतं. नेहाच्या डोळ्यातून पाणी ओघळलं. देवा, हे तर माझे काका, माझे लाडके काका माधवराव. ती थरथरत पुढे झाली. वृद्धाने डोळे उघडले नाहीत, पण जणू काही अंतःकरणाने तिला ओळखलं. हसत म्हणाले, "अगं सोनुली, आलीस का? मी सांगितलं होतं ना की तू एक दिवस मोठी डॉक्टर होशील. जगभरचं अंधार दूर करशील. बघ, माझं भाकीत खरं झालं." नेहा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, "काका, काका, डोळे नसताना तुम्ही मला कसं ओळखलं?" काका मंद स्वरात म्हणाले, "ओळख डोळ्यांनी होत नसते बाळा, मनाने होत असते. तुझं पहिलं हसू मी माझ्या हृदयात अजून जपून ठेवलं आहे. आयुष्यभर सगळं काही विसरेन, पण ते हसू कधी विसरणार नाही." आजूबाजूचे डॉक्टर आणि नर्स काहीच बोलू शकले नाहीत. डॉक्टर नेहा काकांच्या मिठीत शिरल्या. "काका, काळजी करू नका. आता मी आले आहे. तुमच्या डोळ्यातून तुम्ही पुन्हा जग पाहाल." त्या मिठीत शिरताना नेहाला तिचं बालपण पुन्हा डोळ्यासमोर तरळलं. ती अनाथाश्रमात आली तेव्हा फक्त 4 वर्षाची होती. डोळ्यांना फारसा त्रास होता. शरीर अशक्त होतं. त्यावेळी सगळ्या मुलांमध्ये ती सर्वात दुर्बल होती. पण तिला हाताला धरून चालायला शिकवणारे होते हेच ते माधवराव काका. काकांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून तिचा उपचार केला. प्रत्येक महिन्याला अनाथाश्रमात येऊन ते तिला भेटत. "माझी सोनुली शिकून मोठी होईल," असे ते तिला प्रेमाने म्हणत. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत. तिच्या शालेय शिक्षणासाठी पुस्तके विकत घेऊन दिली, फी भरली. रात्री उशिरापर्यंत तिच्याबरोबर बसून तिला गणित शिकवलं. तेव्हा नेहाचं स्वप्न होतं, "मी डॉक्टर बनेन." आणि काकांनी ते स्वप्न तिच्या मनात पेरलं. पुढे कॉलेज, मग मेडिकल कॉलेज. शिक्षणाच्या ओघात नेहा शहरगाव फिरत राहिली. या धावपळीत काकांशी संपर्क कमी होत गेला. एकदा सुट्टीत भेटायला गेली तेव्हा कळलं की काकांचा मुलगा त्यांना कायमचं गावी घेऊन गेला आहे. त्यांचा पत्ता मिळाला नाही. त्या दिवसापासून नेहा खूप तुटली होती. काकांचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही, असं मनाशी म्हणत ती कित्येक वेळा रडली होती. पण आयुष्याच्या गडबडीत तो जखमेचा ठसा मनात दडपून गेला. आज अचानकच काका पुन्हा तिच्या आयुष्यात आले होते. जणू नियतीनेच हा खेळ रचला होता. नेहाने तत्काळ निर्णय घेतला, काका आता माझ्यापासून दूर जाणार नाहीत. त्यांना पुन्हा डोळ्यांनी हे सुंदर जग पाहायला मिळालंच पाहिजे. तिने ऑपरेशन थिएटर तयार करण्याचा आदेश दिला. डॉक्टर सागर थोडा गोंधळलेला होता. तो म्हणाला, "मॅडम, पण त्यांच्या नातेवाईकांची परवानगी घ्यावी लागेल ना?" नेहा ठाम आवाजात म्हणाली, "त्यांचे नातेवाईक? ते माझं सर्वस्व आहेत. त्यांना परवानगीची गरज नाही. मीच त्यांची मुलगी आहे. मीच सही करीन." दुसऱ्या दिवशी सकाळी शस्त्रक्रिया झाली. 1.5-2 तासांचं ऑपरेशन होतं. ऑपरेशन यशस्वी झालं. काकांच्या डोळ्यात पुन्हा प्रकाश परत आला. त्यांनी हळूहळू पापण्या उघडल्या आणि नेहाला पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटलं. "सोनुली, खरंच सोनुली तूच आहेस का? मला दिसतंय, मला पुन्हा दिसतंय." त्या क्षणी नेहा थरथरत त्यांच्या पायाशी बसली. "काका,
आता तुम्हाला कधीच अंधार दिसणार नाही. तुमच्या डोळ्यातून तुम्ही पुन्हा जग पाहाल. बाहेर आल्यावर नर्स प्रिया हळू आवाजात म्हणाली, मॅडम, आम्ही तुम्हाला शेकडो ऑपरेशन्स करताना पाहिले, पण आज तुमच्या चेहऱ्यावर वेगळंच हसू होतं. हे हसू कशासाठी? नेहाने थोडा वेळ शांत राहून अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी उत्तर दिलं. मी 4 वर्षाची असताना मला अनाथाश्रमात आणलं गेलं. तेव्हा माझ्या आयुष्यात कोणी नव्हतं. पण काका आले आणि त्यांनी माझं जीवन बदललं. मला जगण्याचा, शिकण्याचा आधार दिला. मी मोठी होत गेले. पुढे शिक्षणासाठी इथून तिथं फिरत राहिले. पण काकांचं प्रेम कधी विसरले नाही. मला वाटायचं मी कधीच त्यांचे उपकार फेडू शकणार नाही. पण आज नियतीने मला संधी दिली आहे. आता मी त्यांना माझ्या आयुष्यातून कधीच दूर जाऊ देणार नाही. प्रिया भावूक झाली. मॅडम, खरंच अजूनही या जगात माणुसकी जिवंत आहे. तुमचं कर्तव्य विसरल्याशिवाय तुम्ही इतके मोठे झालात. हाच खरा आदर्श आहे. काका हळूहळू बरे होत गेले. त्यांच्या चेहऱ्यावर नवा उजेड होता. नेहाच्या आयुष्यात आता एक पोकळी भरली गेली होती. ही कथा आपल्याला शिकवते, ज्यांनी आपल्याला उभं केलं त्यांचे उपकार कधी विसरू नयेत. नाती रक्ताची असतीलच असं नाही. खरी नाती तीच जी मनाने जोडली जातात. कर्तव्य हे फक्त जबाबदारी नसून आयुष्याचं खरं सौंदर्य आहे. तर मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.